नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. मिरज तालुका युवा सेना प्रमुख श्री महादेव सावंत, ॲडव्होकेट वैभव मोरे, धनंजय तळंगदे, संजय पाटील, अविनाश पाटील, उत्तम पाटील, संदीप पाटील, श्रीकांत माने यांच्या शिष्टमंडळाने दिनांक 21/12/2023 रोजी सांगली जिल्हा परिषद यांच्याकडील स्वीय निधीतून पशुसंवर्धन विभागाकडून औषधे व बियाण्यांसाठी निधी खर्च न केल्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. 4 दिवसात सदरचा निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा, अन्यथा 4 दिवसात आंदोलन करू असा इशारा दिला होता. त्याबाबत विचारणा व पाठपुरावा करण्यासाठी गेले असता आज दिनांक 27/12/2023 रोजी सदर शिष्टमंडळास माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांनी 5 जानेवारी 2024 पर्यंत जनावरांची औषधे बियाणे खरेदी करून लाभार्थ्यांच्यापर्यंत पोहोच करू असे आश्वासन दिले. जर 5 तारखेपर्यंत त्यांनी कारवाई केली नाही तर मात्र मोठे आंदोलन उभा करू असा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे. निवेदनाची पाठपुरावा आज करायला गेलो आम्ही ॲडिशनल सीओ साहेबांनी भेटलो जिल्हा परिषदला. त्या ठिकाणी आम्हाला आम्ही जे निवेदन दिलं त्या ठिकाणी त्यांनी आज आम्ही त्यांना उत्तर मागायला गेलो तर त्यांनी आम्हाला ॲडिशनल सीओ आणि त्यांचे कॅपो आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही 5 तारखेपर्यंत कसल्याही परिस्थितीत याचं बियाणं आणि औषध गोळ्या जनावरांना लागणाऱ्या सगळ्या औषध गोळ्या पूर्णपणे जिल्ह्याचं 5 तारखेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी निविदा काढून त्याचं टेंडर करूया, 5 तारखेपर्यंत करून देतो म्हणून त्यांना आम्हाला सांगितलेलं आहे, निधी उपलब्ध करून देतो. पण जर आज आमची चर्चा झाली 5 तारखेपर्यंत जर नाही त्याचा निधी उपलब्ध करून दिला तर आज आम्ही त्यांना प्रामाणिकपणे सांगून आलेलो आहे की 5 तारखेनंतर त्याच्यानंतर आम्ही ऐकणार नाही, तर मोठं आंदोलन घडलं जाईल. तरी त्यांनी तसे आश्वासन दिलेलं आहे, पण आम्ही त्यांना सांगितलं आहे की 5 तारखेपर्यंत ह्या गोष्टीचं खरेदी ही झालीच पाहिजे, तर नाहीतर आम्ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलन करणार आहे. परत कुठल्याही अधिकाऱ्याचं आम्ही ऐकणार नाही. त्यांना आणि आम्ही मुदत 8 दिवसाची वाढवून दिलेलं आहे, तेवढ्यात त्यांनी सगळ्या जे काही खरेदी असेल ते करून घेण्यात यावे. नाहीतर आम्ही शिवसेना स्टाईलमध्ये सत्तेत असताना परत एकदा आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी खाली निधी दिला असताना जर त्या निधीची जर ह्यांनी योग्य ठिकाणी योग्य वेळेत जर नाही खरेदी केली, आज 3 महिने गेलेलेच आहेत, पण इथून पुढे जर आणि महिना जर घालवला तर त्या अधिकाऱ्याचे आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही त्या ठिकाणी तक्रार करू, नाहीतर आंदोलन करू.